कधी कामाचा ताण असतो, कधी आरोग्याची काळजी असते, कधी एखाद्या व्यक्तीचं वागणं आपल्याला खटकतं आणि कधी अचानक वाढलेल्या जबाबदारीही असतात. मन तूळ राशीला सध्या तरी शांत बसू देत नाहीये आणि तुमच्या आयुष्यात असं काहीतरी नक्की घडतच असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार याच्या कारणाचा जर विचार केला तर आता 27 जुलैपासून शनी महाराज वक्री झालेले आहेत आणि तूळ राशीसाठी हा वक्री शनी 6व्या भावातून गोचर करतो, म्हणजे भ्रमण करतो आणि त्याची विशेष दृष्टी 8, 12 आणि 3ऱ्या स्थानावर येत आहे. ही ग्रहस्थिती बरं का भीती निर्माण करणारी नाहीये, पण ती अत्यंत गंभीर आणि शिकवण देणारी आहे. 6वा भाव आपल्या सर्वांना आता माहीत आहे, जिथून शत्रू, स्पर्धा, कर्ज, रोग, सेवा, गुप्त शत्रू किंवा दैनंदिन आपल्या आयुष्यातले जे काही संघर्ष असतात त्याच्याशी तो निगडीत असतो. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला प्रत्येक गोष्ट थोडी मेहनतीने मिळणार आहे, पण मिळणार आहे. आणि जे लोक तुमच्या विरोधात आहेत ना, त्यांचे खरे चेहरे तुमच्या समोरात येतील आणि जुने वाद थोडे पुन्हा उफाळून येऊ शकतात. पण त्याच वेळी तुमच्यात इतकी एक ताकद निर्माण होती ना, की तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त धैर्याने प्रत्येक अडचणीचा सामना करता. आता शनीची अष्टम भावावरती दृष्टी आहे, कारण आयुष्यात अचानक बदल घडवून आणतं. म्हणजे कसं, काही गुपित गोष्टी समोर येतात, काही नात्याचं खरं रूप तुम्हाला दिसू लागेल आणि मग काही निर्णय काय करतात, आयुष्याची दिशाही बदलतात. आता व्यय भावावर पण ह्या वक्री शनीची दृष्टी अनावश्यक खर्च करते, थोडा मानसिक थकवा किंवा कधी कधी झोपेचा अभाव येतो किंवा परदेशाशी संबंधित काही घडामोडी वाढतात किंवा तिथेही खर्च होतो. 3ऱ्या भावावरची जी शनी महाराजांची दृष्टी आहे ना, ती तुमच्या धैर्याची, तुमचं एक कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमतेची परीक्षा घेणारी ठरेल. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे समतोल आहे आणि शनी या समतोलाची परीक्षा घेईल. राग आणि शांतता, खर्च आणि बचत, विश्वास आणि सावधगिरी, धैर्य आणि संयम, या प्रत्येक गोष्टीमध्ये योग्य संतुलन ठेवणारी व्यक्ती ह्या काळातून अधिक मजबूत बनून बाहेर पडणार आहे. म्हणून या भविष्याकडे तुम्ही घाबरून पाहू नये, कारण कसं आहे, वक्री शनी काही तुमच्या विरोधात नाहीये, हे मी पहिल्यांदा स्पष्ट केलंय. तुमच्या आयुष्यातील कमकुवत पाया मजबूत करण्यासाठीच तो आलेला असतो आणि जिथं निष्काळजीपणा आहे, शिस्त नसते, थोडी भीती वाटत असते, तिथे धैर्य निर्माण करण्यासाठी हा शनी आलेला असतो. जिथे गोंधळ आहे तिथे स्पष्टता देण्यासाठी हा वक्री शनी आलेला असतो. लक्षात घ्या, कसं आहे, आपल्या आयुष्याचे अनेक पैलू असतात. नोकरी असेल, व्यवसाय, कुटुंब असते, आर्थिक स्थिती असते, आरोग्य असतं. याच्यावरती वक्री शनीचा कसा परिणाम होईल, सुरुवातीला जर जे लोक नोकरी करतात त्यांचा जर विचार केला तर 6व्या भावामध्ये हा शनी असल्यामुळे काय होतं, काम करण्याची पद्धत बदलत राहते, संघर्ष करण्याची क्षमता वाढत राहते. आणि या भावावरून आपण मगाशीच म्हणालो की सेवा, स्पर्धा, शत्रू, गुप्त शत्रू आणि तुमचं डेली रुटीन जे आहे ते आपण पाहतो. पण काय आहे, गुप्त शत्रूंवर मात करण्यासाठी नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसाय ठिकाणी हा वक्री शनी तुम्हाला मदत करेल. ठीक आहे, जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यानुसार त्याचा मोबदला तुम्हाला लगेच मिळेल असंही नाहीये. पण तुमचे जे गुप्त शत्रू आहेत ना, ते कुठेतरी शांत होताना तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात, नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या, तुम्हाला दिसून येतील. अजून एक गोष्ट होईल की तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसऱ्या कोणाला तर मिळेल. काही अशा प्रसंगाचा सामना तुम्हाला करावा लागेल ना, की जे तुम्हाला अपेक्षित नव्हतं, व्यवसायाच्या ठिकाणी पण आणि नोकरीच्या ठिकाणी पण. म्हणून वक्री शनीत घाईघाईने घेतलेल्या निर्णयामध्ये तुम्हाला तोटा होऊ शकतो. म्हणून शांतपणे योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन निर्णय घ्या. काही तुमचे सहकारी असतात ना, तुम्हाला ते फक्त वरवर मैत्री दाखवतायत असं वाटेल, पण खरं ते नाहीये. प्रत्येक काम पूर्ण तयारीनेच करा. कोणतीही माहिती किंवा कागदपत्र निष्काळजीपणे हाताळू नका. काय होतं, मग छोटीशी चूक जी असते ना, ती वरिष्ठांच्या नजरेत मोठी बनते आणि मग तुमच्यावर चौकशी असेल किंवा काही ऑडिट्स असतील किंवा तुमच्या कामाचं मूल्यांकन होणार असेल तर घाबरायचं काही कारण नाही आहे. कारण की तुमचं काम हे प्रामाणिक असेलच, तर शेवटी काय आहे, न्याय तुमच्या बाजूने होणारच आहे. आता 6व्या भावातल्या शनीचा एक सकारात्मक परिणाम असा आहे ना, जसं म्हणालो की तुमचे जे लपलेले विरोधक असतात ना, ते हळूहळू समोर येतात. जे लोक आजपर्यंत काय होतं तर शांतपणे अडथळे निर्माण करत होते ना, त्यांचे हेतू तुम्हाला स्पष्ट दिसतील. त्यामुळे सुरुवातीला त्रास होईल, पण योग्य वेळी योग्य लोकांवरती विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं असतं.
यासाठीच आता काय आहे, 8व्या भावावर शनी महाराजांची दृष्टी आलेली आहे. कार्यक्षेत्रात थोडासा बदल होतो, डिपार्टमेंट बदलतात, नवीन जबाबदाऱ्या मिळतात, तुमची काम करण्याची पद्धत जी असते कामाच्या ठिकाणी ती बदलते, तुमच्या कंपनीची पुनर्रचना पण होऊ शकते. अशा गोष्टी घडतात. सुरुवातीला काय होतं, हे जे बदल आहेत ना, हे थोडी अस्वस्थता निर्माण करू शकतात, पण काळानुसार हे बदल तुमच्यासाठी नवीन संधी पण घेऊन येऊ शकतात ना. आता 12व्या भावावरची जी दृष्टी आहे की नाही, कामाच्या तणावामुळे झोप कमी करू शकते, प्रवास वाढू शकतो आणि तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी कामासाठी असताना घरापासून तुम्हाला लांब राहावं लागू शकतं. म्हणून तुमचे काही प्रोजेक्ट्स असतील किंवा कंपनीकडून तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळतील आणि त्या संबंधित संधी पण मिळतील. परंतु काय आहे, त्यासाठी जरा अतिरिक्त मेहनत आणि संयम फारच आवश्यक असेल. आता 3ऱ्या भावावरची जी दृष्टी आहे ना, ती तुमचं कम्युनिकेशन स्किलची म्हणजे कौशल्याची परीक्षा घेत असते. बोलण्याचं कौशल्य, एखादं चुकीचं वाक्य, चुकीचा ईमेल किंवा चुकीचा संदेश काय करतो, अनावश्यक वाद निर्माण करू शकतो. म्हणून काय, बोलण्यापूर्वी तर विचार केलाच पाहिजे आणि लिहिण्यापूर्वी 10 वेळा वाचा जरा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी व्यवसायात स्पर्धा वाढण्याची शक्यता जास्त आहे. प्रतिस्पर्धी कमी दरात सेवा किंवा वस्तू देण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे घाबरून तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेऊ नये. तुमच्या व्यवसायात असलेली क्वालिटी, विश्वास आणि मग तुमच्या क्लायंटशी जो असलेला एक प्रामाणिक व्यवहार असतो ना, हेच तुमचं सर्वात मोठं बळ ठरणार आहे. काही ग्राहकांकडून पैसे उशिरा मिळू शकतात, काही करार कशा असतात, शेवटच्या क्षणी बदलतात, शेवटच्या टप्प्यात. म्हणून मोठ्या व्यवहारात प्रत्येक अट तुम्ही लिहून ठेवली पाहिजे. जे लोक पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतायत ना, त्यांनी त्यांचे जे आर्थिक व्यवहार आहेत ते पूर्ण पारदर्शक ठेवा. कसं होतं, ह्या काळात विशेष काळजी काय घ्यायला पाहिजे, कामाच्या ठिकाणी विनाकारण वाद होतील त्याच्यात तुम्ही पडू नका. प्रत्येक कागदपत्र नीट तपासा, कामात शॉर्टकट ठेवू नका, सहकाऱ्यांशी नम्र वागा आणि सावध पण राहा. आणि तुमचे जे क्लायंट्स आहेत त्यांना दिलेले जे कमिटमेंट्स आहेत ते मात्र पाळा आणि लगेच काही नोकरी बदलण्याचा विचार अजिबात करू नका तुम्ही. 6व्या भावातील वक्री शनी संघर्ष वाढवतो पण पराभव निश्चित करत नाही. आणि कसं आहे, जो माणूस ह्या काळामध्ये प्रामाणिकपणे काम करतो, शिस्त पाळतो आणि प्रत्येक अडचणीतून शिकत पुढे जातो ना, त्याला शनी उशिरा का होईना पण टिकणारं यश हे नक्कीच देतो. आता कसं होतं, 6व्या भावातला शनी जो आहे, मी जसं म्हणालो की वक्री झाल्यानंतर काही गुप्त शत्रू बाहेर येतात. एक लक्षात घ्या, नोकरी किंवा ऑफिसच्या ठिकाणी किंवा व्यवसायामध्ये पॉलिटिक्स आहे म्हणून सोडून जाणं किंवा त्यापासून पळ काढणं हे चुकीचं असेल. तिथंच राहून तुम्हाला ती लढाई जी आहे ना, ती शांत पद्धतीने हाताळायची आहे आणि लढायची आहे. हेच तुम्हाला वक्री शनी शिकवणार आहे. कारण की पॉलिटिक्स जे असतं नोकरीच्या ठिकाणीचे किंवा व्यवसायामधलं, हे नैसर्गिकरित्या असतं. जिथं 10 माणसं असतात तिथं ह्या गोष्टी घडतच असतात. आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जरी गेला व्यवसाय करायला, नोकरी करायला, तिथं सुद्धा अशी परिस्थिती असूच शकते. त्यामुळं त्या गोष्टीवरती अवलंबून राहून तुम्ही तुमच्या नोकरी बदलणे किंवा व्यवसायाचा मार्ग बदलणे हे मात्र तुम्ही टाळलं पाहिजे. आता कुटुंबाच्या बाबतीत जर विचार केला, बरेचसे व्यक्ती मला खाली कमेंटमध्ये सांगतात, सर तुम्ही नोकरी आणि व्यवसायाबद्दलही सांगतात. कसं आहे, समतोल हा फार महत्त्वाचा असतो आणि तो नात्यांमध्ये एक आपुलकी निर्माण करत असतो. ही आपुलकी काय आहे, शास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला की नाही, तर या शनी महाराजांची दृष्टी काय करते, या काळात तुमच्या नात्यांमध्ये थोडी परीक्षा घेते, पण त्यातून एक आपुलकी आणि प्रेम निर्माण करणारी ही परीक्षा असते. गैरसमज, संवादाचा अभाव आणि मनात साचलेल्या भावना ज्या असतात ना, त्यामुळे बाहेर येतील आणि खरं काय आहे ते स्पष्ट होऊन जाईल. ठीक आहे, तुम्ही शांत राहताल पण समोरच्या व्यक्तीला तुमचं मन चुकीचं वाटू शकतं आणि तुम्हाला असं वाटेल की मी भांडण टाळण्यासाठी गप्प बसतो पण माझ्याबद्दलच गैरसमज झालेला आहे. वैवाहिक जीवनात पण कसं आहे बरं का, लक्षात घ्या, अहंकारापेक्षा तुम्ही बोलण्याला अधिक महत्त्व दिलं पाहिजे. कामाचा ताण, आर्थिक चिंता किंवा बाहेरच्या जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे तुम्ही जोडीदाराला पुरेसा वेळ देत नाहीत. त्यामुळे मग तुम्ही बदललेला आहात, पूर्वीसारखे तुम्ही वेळ देत नाहीत, अशा तक्रारी तुम्हाला ऐकाव्या लागू शकतात. आत्ताही तुम्ही ऐकत आहात. आणि शनीची 8वी दृष्टी जी आहे की नाही, 8व्या भावावरची दृष्टी आहे की नाही, ती जुन्या घटना उकरून काढते. जुन्या तुम्ही ज्या दिलेल्या कमिटमेंट्स असतात, वचन असतात, त्याचा उल्लेख करून देते आणि मग जुन्या गोष्टी सुद्धा कुटुंबात पुन्हा चर्चेला येतात. लक्षात घ्या, जिंकण्याचा प्रयत्न काही आपल्याला करायचा नाही आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण कसं आहे, प्रत्येक वाद हा जिंकून नातं हरवण्यात काही अर्थ नाही ना. तसंच प्रेमसंबंधात असलेल्या ज्या व्यक्ती आहेत ना, त्यांनी संशयाला मनात जागा अजिबात द्यायची नाही. कारण 3ऱ्या भावातला शनी संशय तयार करतो, संवादाला अडथळे निर्माण करतो. मग मेसेजला उशिरा उत्तर मिळणं
किंवा फोन न उचलला जाणं किंवा छोट्या गोष्टींचा चुकीचा अर्थ लावणं, यामुळे काय होतं, नातात दुरावा वाढतो. आणि तसं होऊ द्यायचं नाही. आणि मनात प्रश्न निर्माण झाला तर लक्षात घ्या, कल्पना करण्यापेक्षा समोरासमोर शांतपणे बोलणं अधिक योग्य ठरेल. कुटुंबाच्या बाबतीत पण कसं आहे, घरात जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि जे मोठे व्यक्ती आहेत त्यांच्या आरोग्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. भावंडांशी किंवा तुमचा वारसा असतो किंवा मालमत्ता असते किंवा पैशाच्या व्यवहारावरून पण मतभेद निर्माण होऊ शकतात. कसं आहे, अशा वेळी कायदेशीर किंवा आर्थिक निर्णय जे असतात ना, ते काही भावनेच्या भरात तुम्ही घेऊ नये. आता 12व्या भावावरील जी दृष्टी आहे ना, ती काय करते, ह्या काळात घरापासून दूर राहण्याचे प्रसंग तयार करत असते. थोडा काळ करते. नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा मग इतर कारणांमुळे कुटुंबाला वेळ कमी देता येईल. मग ह्यामुळे काय होतं, मग मनामध्ये सतत एकटेपणाची भावना जी आहे ती वाढू शकते. पण लक्षात घ्या, कसं आहे, अंतर वाढलं म्हणून प्रेम कमी होत नसतं. नियमित तुम्ही संवाद ठेवणं, एक छोटासा फोन किंवा काहीचे आपुलकीचे शब्द नात्यांमध्ये पुन्हा उजाळा आणू शकतात ना. मित्र आणि सामाजिक संबंधांच्या बाबतीत पण ह्या काळात कसं होतं, मित्रपरिवारात बदल होतातच. काही लोक काय होतात, स्वतःहून दूर जातात. ते तुमच्या फक्त फायद्यासाठी तुमच्याकडे आलेले असतात आणि नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतील, ते सुद्धा फायद्यासाठीच येतील. ते ह्या काळात तुम्ही ओळखू शकाल. कसं आहे, प्रत्येकाला मनातली गोष्ट, सर्व गोष्टी सांगणं, मनातल्या सर्व गोष्टी सांगणं, मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, त्यासाठी विश्वासू व्यक्ती तुम्ही निवडा. कोणालाही सांगत बसू नका आणि रागाच्या भरात तर कुठला निर्णय घेऊ नका. मनातल्या भावना तुम्ही शेअर केल्या पाहिजेत. घरातल्या ज्येष्ठांचा सल्ला घ्या. जोडीदारांशी नियमित संवाद ठेवा. संशयापेक्षा विश्वासाला जास्त महत्त्व द्या आणि कागदोपत्री तुम्ही स्ट्रॉंग राहिलाच पाहिजे. प्रत्येक गोष्टीची त्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. हे वक्री शनी काही नातं तोडत नाही बरं का, तो नात्यांचा पाया किती मजबूत आहे ते दाखवण्यासाठी येतो. म्हणून कसं होतं, या काळात जर तुम्ही प्रत्येक नात्यात संयम, प्रामाणिकपणा, स्पष्ट संवाद, मी हेच तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगतोय, ठेवला ना, तर काय होतं, अनेक गैरसमज निर्माण झालेले असतात ना, ते संपून जातात. म्हणून विश्वास हा एका दिवसात तयार होत नाही, पण एका क्षणातील चुकीच्या वागण्यामुळे तो विश्वास तुटू शकतो ना. म्हणून काय आहे की ह्या काही महिन्यात नाती जिंकण्यावर तुम्ही भर द्या, वाद जिंकण्यावर भर द्यायचा नाहीये. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर विचार केला गेले तर हा वक्री शनीचा प्रभाव काय करतो, अभ्यासात सातत्य राखणं हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे, हे दाखवून देईल. मन एकाग्र होण्यासाठी थोडा वेळ लागेल. जे काही तुमच्या स्पर्धा परीक्षा किंवा काही शालेय निकाल असतील, इतर काही परीक्षा तुम्ही दिलेल्या असतील ना, त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळवण्यासाठी नक्कीच एकाग्र राहायला पाहिजे आणि मोबाईलपासून लांब राहावं लागेल. शनी वेगाची कधी परीक्षा घेत नाही होतो, तुम्ही सातत्याने किती काम करताय हेच बघतो आणि त्यातून तुम्हाला फळ देत असतो. आता 6व्या भावातल्या वक्री शनीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक थकवा, पुरी झोप, पचनाची किरकोळ त्रास किंवा शरीरात थकवा जाणू शकतो. म्हणून नियमित व्यायाम करणं फार गरजेचं आहे. आता मला राशी भविष्यामार्फत सांगावं लागतंय. लक्षात ठेवा, चांगलं आरोग्य हीच प्रत्येक यशाची खरी सुरुवात असेल. तुम्हाला जर काही उपासना करायच्या असतील ना, तर लक्षात घ्या, शनी महाराजांच्या काळामध्ये, म्हणजे ह्या वक्री शनीच्या काळामध्ये काही घाबरण्याची गरज नाही. अगदी डिसेंबर महिन्यापर्यंत शनी महाराज वक्री आहेत. तुम्ही शनी मंत्राचा जाप करू शकता, शनी महात्म्य दर शनिवारी वाचू शकता. जास्तीत जास्त हनुमान चालिसेचे पठण करा, पण श्रद्धा ठेवून पठण करा, ते तुमचं नक्कीच रक्षण करतील. गरजू, वृद्ध किंवा दिव्यांग किंवा श्रमिक व्यक्ती असतात ना, त्यांना आपल्या आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान करू शकता. आई वडील, गुरु आणि ज्येष्ठांचा आदर करा. जाणून बुजून त्यांना दुःख देऊ नका. आणि प्रामाणिकपणा, शिस्त आणि संयम हेच शनिदेवांना सर्वात आवडतं, प्रिय आहे. लक्षात ठेवा, वक्री शनी अडथळे निर्माण करण्यासाठी येत नाही, तो तुमच्यामध्ये सामर्थ्य, सहनशीलता आणि कर्माची खरी किंमत शिकवण्यासाठी येत असतो. श्रद्धा ठेवा, सत्कर्म करत राहा. योग्य वेळ आल्यावर शनिदेव तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाचे फळ नक्कीच देणार आहे. शनिदेवाची कृपा ही कर्मनिष्ठ व्यक्तीवर असते. म्हणून या काळात घाई करू नका. योग्य कर्म करत राहा आणि ईश्वरावरती विश्वास ठेवा. मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही घाबरवण्यासाठी आलेलो नव्हतो किंवा येतही नसतो. मी ज्या काही गोष्टी मला वाटतात जिथं तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, त्याच मी फक्त या व्हिडिओच्या मार्फत सांगण्यातून प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला भविष्यात काही महत्त्वाचे निर्णय घेताना उपयोग होईल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.